नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या नवीन एपिसोडमध्ये। गेल्या भागात आपण नुसा पेनिडा आणि प्रसिद्ध बीचवर एकदम धमाल केली। त्या सफरीत निसर्गाचं सौंदर्य अनुभवलं, समुद्राच्या लाटांशी खेळलो आणि भन्नाट आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या। पण ही सफर इथेच थांबणारी नाही। आज आपण निघालो आहोत बालीमधील एका वेगळ्या आणि दिव्य प्रवासाला। आपण पाहणार आहोत तीर्थगंगा हे सुंदर वॉटर पॅलेस, जिथे शांतता आणि सौंदर्य एकत्र येतं, आणि त्यानंतर भेट देणार आहोत लेम्पुयांग मंदिर, जिथे प्रसिद्ध गेट्स ऑफ हेवन आहे। तिथून दिसणारा नजारा म्हणजे स्वर्गीय अनुभव देणारा आहे। तर मित्रांनो, या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया। निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्माचा हा संगम तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग उलगडूया या खास जागांचा गोषवारा। इथे मला बफे ब्रेकफास्टमध्ये माझ्या प्लेटमध्ये सर्व केलेला आहे राईस नूडल्स, पापड, पोटॅटो फ्राईज, केक, फ्रूट सॅलडमध्ये कलिंगडाचे काप आहेत आणि शिंपले आहे, त्याला एक शिपी असेही म्हणतात। शिंपल्याचं कालवण आहे, बॉइल्ड एग, पॅनकेक, आमलेट, हे सगळं माझ्या प्लेटमध्ये सर्व केलं आणि या सगळ्याचा आस्वाद घेणं म्हणजे एक अप्रतिम अनुभव आहे। आणि आता मी माझा ब्रेकफास्ट एन्जॉय करत आहे। इथे केवळ जेवणाचं सौंदर्यच नाही, तर हॉटेलचं वातावरण पण खूप छान आहे। या हॉटेलमध्ये एक भला मोठा स्विमिंग पूल आहे आणि इथलं वातावरण शांत आणि सुंदर आहे। आणि द राणी हॉटेल अँड स्पामध्ये मधला जो स्टे आहे हा आरामदायी आणि एक प्रीमियम फील देणारा आहे। आजच्या प्रवासाची सुरुवात आपण केली आहे बालीच्या एका अतिशय प्रसिद्ध आणि पवित्र ठिकाणापासून, लेम्पुयांग मंदिर, ज्याला गेटवे टू हेवन असंही म्हटलं जातं। या ठिकाणी पोहोचताना वाटेत आपल्याला जाणवतो तो निसर्गाचा शांत हिरवळमय स्पर्श। सगळीकडे हिरवेगार पर्वत, खाली पसरलेली गावे, भाताची शेती आणि मागे असणारा भव्य माउंट अबूचा नजारा, या सगळ्यांमुळे हे ठिकाण स्वर्गासारखं वाटतं। इथल्या गेट्स ऑफ हेवनला भेट देण्यासाठी तुम्हाला छोटासा तिकीट शुल्क हा द्यावा लागतो, साधारणपणे 50,000 इंडोनेशियन रुपया, ज्यामध्ये फोटो क्लिक करण्याची संधी मिळते आणि इथले स्थानिक तुम्हाला फोटोग्राफीसाठी मदत करतात। इथे खूप मोठी लाईन लागते आणि त्यानंतर तुम्हाला फोटोशूट तुमचं होतं। इथे सुंदर फोटो आम्ही पण काढले आणि जिथे गेटचा आरपार दिसणारा नजारा खरोखरच स्वर्गीय वाटतो। बालीच्या प्रवासामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत अद्वितीय आणि सुंदर ठिकाणी, तीर्थगंगा वॉटर पॅलेस। हे राजकारणातलं पाण्याचा महाल आहे आणि बालीच्या पूर्वेकडील अत्यंत आकर्षक स्थळांपैकी एक आहे। इथे आल्यावर तुमचं लक्ष आधी वेधून घेतात इथल्या टियर फाउंटन्स, एका मागोमाग एक स्तरांमध्ये उंच चढणारे फवारे। या फाउंटन सभोवती
पाण्यातील पुतळ्यांची सजावट ही खूप भव्य आणि देखणी आहे। पाण्यातून खेळणारे रंगीबेरंगी मासे आणि त्यांची हालचाल पाहणं म्हणजे एक आनंददायी अनुभव आहे। महालाच्या आजूबाजूच्या हिरव्या भात शेती आणि बागांमधून वाहणारा वारा इथल्या शांततेला आणि सौंदर्याला आणखी खुलवत जातो। तुम्ही येथे फिरताना बालीच्या पारंपरिक स्थापत्यकलेचा आणि निसर्गाच्या सौंदर्याचा संगम अनुभवू शकता। तीर्थगंगामध्ये फिरण्यासाठी तिकीट शुल्क साधारण 30,000 इंडोनेशियन रुपीज आहे। इथे तुम्हाला चालण्यासाठी पाण्यातले स्टोन दिसतील, जिथे तुम्ही फिरून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून फोटोज काढू शकता। तुम्ही इथे येऊन निसर्गाच्या आणि शांततेच्या साथीने छान वेळ घालवू शकता। इथल्या पाण्यात असलेले मोठमोठे रंगीबेरंगी मासे पाहणं, त्यांना खाद्य देणं हा खरंच एक सुंदर अनुभव आहे। त्यांच्या चपळ हालचाली एकत्र जमवून आणण्यासाठी येणं आणि पाण्यातल्या लहरीमध्ये दिसणारा चमकणारा रंग हे सगळं खूपच आनंददायी आहे। तुम्ही येथे थोडे खाद्य देऊन माशांना फीड करू शकता आणि या निसर्गाच्या लहानशा किमयेला अगदी जवळून अनुभवू शकता। यामुळे केवळ मनाला शांतीच नाही तर निसर्गाशी असलेलं आपलं नातंही अधिक गहरं होतं। मित्रांनो, तीर्थगंगा वॉटर पॅलेस हा फक्त निसर्गाचा आणि स्थापत्यकलेचा आविष्कार नसून इथे येणारा प्रत्यक्ष आनंददायी अनुभव देतो। इथली हिरवाई, शांतता आणि माशांसोबत घालवलेला हा सुंदर क्षण कायम लक्षात राहील असा वाटतो। आजचा तीर्थगंगा वॉटर पॅलेसमधला प्रवास खूपच सुंदर आणि अविस्मरणीय होता। इथल्या फाउंटन्स, बागा आणि फिश फीडिंगचा अनुभव मनाला अगदी प्रसन्न करणारा होता। आता या सफारीचा शेवट करत मी माझ्या हॉटेलमध्ये परतत आहे। चला तुमच्यासाठी हॉटेलची एक झलक दाखवते। तर हे आहे माझं द राणी हॉटेल अँड स्पा। शांतता आणि आरामदायी अनुभवाचं ठिकाण, स्वच्छ आणि सुंदर रूम्स, भव्य असा स्विमिंग पूल आणि इथलं आल्हाददायक वातावरण हॉटेलमध्ये परतण्याचा अनुभव आणखीनच खास बनवतो। मित्रांनो, तुम्ही जर बालीला भेट देत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या आणि आमच्या प्रवासात अशीच साथ द्या। तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। बालीच्या आणखीन एका खास जागेचं दर्शन मी घडवणार आहे। तर तुम्हाला आतापर्यंतचे व्लॉग आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत राहा आणि बघत राहा आमच्या प्रवासाचा आनंद।